तर आजचा विषय आहे आपला निबंध. बरं का? निबंध कसा लिहायचा, काय लिहायचा, कुठं कॉमा द्यायचा, कुठं पूर्णविराम द्यायचा, कुठं पॅरेग्राफ बदलायचा, हे सगळं मी तुम्हाला अगोदर 2-3 वेळेस सांगितलेलं आहे. आणि आता सुद्धा सांगतो, कोणाच्या लक्षात असेल तर सांगा बरं निबंध कसा लिहायचा. आता समजा मी तुम्हाला विषय दिला की बाबा आपली पाळीव प्राणी. आता आपली पाळीव प्राणी कोणकोणते असतात? शेळी असते, म्हैस असते, गाय असते, बैल असते. आलं का लक्षात? हे आपले पाळीव प्राणी असतात. हां, तर या पाळीव प्राण्यावर कुत्रा असतो समजा, या पाळीव प्राण्यापैकी एखाद्या प्राण्यावर जर मी तुम्हाला निबंध लिहायला सांगितला तर तुम्ही कसा लिहिसाल? समजा मी तुम्हाला विषय दिला की बाबा म्हैस या पाळीव प्राण्यावर, म्हशीवर किमान समजा 500 शब्दात निबंध लिहा. तर झिंगुट्या, तू कसा लिहिशील सांग बरं? हां सर, महत्त्वाचा प्रश्न तुम्ही केलेला आहे आणि महत्त्वाचा विषय तुम्ही दिलेला आहे. आता म्हैस हा जो प्राणी आहे तो माझ्या सगळ्यात आवडता प्राणी आहे. कारण तो दूध देतो, दुधापासून तूप म्हणजे दही होते, दह्यापासून लोणी होते, त्यानंतर तूप होते. असे वेगवेगळे पदार्थ, म्हशी पेढा बिडा आपण समजा दुधाचा खातो, बासुंदी खातो, खीर खातो. तर म्हशीवर निबंध लिहिण्यापूर्वी शेतात जायचं आणि शेतात गेल्याच्या नंतर आपली म्हैस ज्या ठिकाणी बांधलेली आहे, समजा आता आमची म्हैस सर सरासरी आंब्याच्या झाडाखाली बांधलेली असते सर. हां, ह्या नक्की बद म्हशीसारखा मार खाणार झुकू द्यायचा. हां गण्या, तू मंदात पच बोलू नको. त्याचं सगळं बोलणं होऊ दे, अगोदर मला त्याचं बोलणं सगळं ऐकू दे. सांग बा, सांग, तू सांग. मी ऐकतो तो बोलणं सगळं. सांग बा. तर कुठं होतो? हां, झाडाखाली. हां, तर आमची म्हैस झाडाखाली असते सर. सर्वप्रथम मी काय करणार सर, म्हशीला बांधलेलं असते किंवा चरायला जर मोकळी सोडलेली असेल तर तिला हाणत एरीजवळ नेणार सर. तिला हाणत एरीजवळ नेल्याच्या नंतर तिला चापडी चोपडी करणार सर. आणि चापडी चोपडी करून तिला काय करणार सर, मस्त तिला घरून शॅम्पू नेऊन जे घेऊन गेलो मी, त्या शॅम्पूनं तिला मस्त आंघोळ घालणार सर. आंघोळ घातल्याच्या नंतर तिला मस्त सगळ्या तिच्या अंगानं खोबरेस तेल लावणार सर. म्हणजे थोडी चोपडी चापडी दिसते सर. आणि चोपडी चापडी दिसल्याच्या नंतर मग तिच्यावर मी खडून निबंध लिहिणार सर. हां सर, हां, तिच्या पाठीवर मग निबंध लिहिणार. बाबा, तिला पावडर नाही लावणार का? मग क्रीम पावडर काही नाही? खोबऱ्यास तेल ते लावणं झालं समजा, चापडी चुपडी केल्यावर पावडर काही खोबऱ्यास आपलं हे लावणार नाही का तू, क्रीम वगैरे काही? नाही सर, क्रीम वगैरे नाही लावणार सर. ते कसं होईल सर, म्हैस काळी असते सर आणि तिला आपण पावडर लावलं किंवा क्रीम लावलं ती पांढरी होईल सर. मग पांढऱ्या खडून त्या म्हशीवर निबंध कसा लिहावा सर? हां, त्याच्यामुळे तिला पावडर काय लावणार नाही सर, तसाच निबंध लिहिणार सर. तू इकडे पहिल्यांदा तू इकडे, तुला जरा चापडं चोपडं करतो. हां, आणि मग तुला जरा असं सांगतो कसं असते ते म्हशीवर निबंध लिहिणं. अरे वानेर तोंड्या, म्हशीवर निबंध लिहा म्हणजे काय? म्हशीवर निबंध लिहितं का तू माकड्या? म्हैस हा विषय असते. हां, आणि तो निबंध कागदावरच लिहायचा पेनानं. अलग लक्षात? चापडी चोपडी करतो, तिला आंघोळ घालतो, शॅम्पू लावतो, ती इरीवर नेतो, ती धुऱ्यावर आणतो. हां, असा धुऱ्यावर नेऊन तुला अशी झपकी देईल का नाही? हां, नाही तर त्याच म्हशीच्या शेपटीत तुला बांधील पक्की. हां, आणि त्या म्हशीला 2-3 रटे दिले की पुऱ्या वावरानं पळवायला लावी तुले. वानेर तोंड्या, काही सांगता आपला. सर मी सांगतो सर, म्हशीवर निबंध कसा लिहायचा. सांग बाबा, सांग कसा लिहायचा मग म्हशीवर निबंध? हां, निबंध असा लिहायचा. वर लिहायचं टायटल, पाळीव प्राणी म्हैस. आमच्या शेतामध्ये एक म्हैस आहे. त्या म्हशीला 2 कानं आहेत, 2 शिंगा आहेत, 4 पाय आहेत आणि म्हैस हा पाळीव प्राणी आहे. आणि म्हैस शेतकऱ्याची म्हणजे मित्रच म्हणलं चालते, कारण म्हैस दूध देते आणि त्या दुधापासून शेतकऱ्याला 4 पैसे, बाजारात ते दूध विकल्याच्यानंतर 4 पैसे मिळतात. त्याच्यानंतर दुधापासून दही तयार करता येते आणि दह्याची रई आल्याच्यानंतर त्याच्यामधून लोणी निघते आणि लोणी तापवल्याच्यानंतर तूपसुद्धा मिळते. म्हणून म्हैस हा प्राणी अतिशय चांगला प्राणी आहे. म्हैस अतिशय गरीब प्राणी असतो. पण आमची म्हैस नाही सर गरीब, आमची म्हैस लाथा मारते सर. हां, दूध काढायला गेले की बाटली सांगते सर.
2दा 3 बाटल्याच्या पवल्या सर. हां 2 गडी पळून गेले सर आमची म्हैस सोडून, म्हणजे आमचं काम सोडून पळून गेले सर. हां तर ते तसं आहे सर, ते म्हैस चांगलीच पाहिजे सर. हां अरे 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 लाता मारतेन 2 बाटल्या चपवल्यान. अरे मला तर वाटायला असं मास्तरची नोकरी सोडून द्याव, राजीनामा द्याव आणि मस्त म्हशीकडे जाव. तुम्हाला एखाद्या 2-4 गधे घेतले आणि त्या गध्याला जर गाढवायला जर शिकवलं ना तर त्याला अक्कल येईल, पण तुम्हाला अक्कल येणार नाही. तुम्हाला किती शिकवा, किती समजून सांगा, किती तुमच्या डोक्यात भरून द्यायचा प्रयत्न करा, पण तुमच्या डोक्यात बसतच नाही. नाही 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 नाही. बंट्या तू सांग सांग बरं कसा निबंध लिहायचा. सर निबंध आपल्याला आवडत नाही, दुसरं सांगा सर काहीतरी. बरं मग दुसरा विषय आवडते का तुला. एक काम कर, तू एक काम कर, 160 भागीला 82 याचं उत्तर दे. सांग बरं किती येतं, सांग बरं किती भाग उरतो सांग बरं. सर मी आणतो सर, उद्या निबंध लिहून आणतो सर. हो आणतो सर आणतो. अरे जरा अभ्यासात सिरियस व्हा. हा नाही अभ्यासात जरासं सिरियस व्हा. हे पा माझं काही जाणार नाही, पण तुम्ही उद्या मोठं झाल्यावर उद्या बोबलाय ढोराकडे गेल्यावर बोंबलसाल बरं. मास्तर सांगत होता आपण ऐकलं नाही, मास्तर सांगत होता आपण ऐकलं नाही. ते पाहिजे चष्म्यावर घोरा लागले तिथे पलीकडे हे का. म्हणजे निव्वळ मूर्खाचा बाजार भरला तुमचा. ते काहीच नाही. एक विषय लिहून घ्या, उद्या या विषयावर निबंध लिहून आणणे. पाळीव प्राणी, मग कोणी कुत्र्यावर लिहा, म्हशीवर लिहा, आमचा पाळीव प्राणी गाईवर लिहा, आमचा पाळीव प्राणी बैलावर लिहा, कशावर पण लिहा. 500 शब्दात कमीत कमी उद्या निबंध लिहून आणणे गरजेचं आहे. ज्यानं निबंध लिहून आणला नाही त्याला मग मी सांगतो कसं करायचं ते. आलं का लक्षात. हां सर उद्या रविवार आहे ना. अरे वाण्यार तोंड्या रविवारी तर मग सोमवारी आण ना, माकड तोंडिया. उद्या रविवार आहे ना.